या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. अण्णप्पा काणादी प्रशालेत प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रमात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीनं भारावलेल्या वातावरणात ध्वजारोहण करण्यात आलं. केली सोसायटी संचालित अण्णप्पा काणादी हायस्कूल सोलापूर इथं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मुख्याध्यापक अनिल पाटील आणि प्रमुख पाहुणे महाराष्ट्र बटालियनचे कर्नल रणधीर सतीश डी, स्थानिक नियामक मंडळ अध्यक्षा सिंधुताई काडादी, समितीचे सदस्य मल्लीनाथ विभूते, सुनील अरिक्के, विजयकुमार काडादी, प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर तिरंगी झेंड्यास राष्ट्रगीत, झेंडागीत आणि महाराष्ट्र गीतानं मानवंदना देण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. संचेती आणि राजनंदिनी यांनी साक्षरतेची प्रतिज्ञा तसंच संविधान प्रतिज्ञा घेतली आणि संविधानाचा आदर राखून लोकशाही मूल्ये जोपासणारा आत्मनिर्भर नागरिक बनेन. मी परिसर स्वच्छ ठेवून निसर्गाचे रक्षण करेन. स्वतःला सक्षम ठेवण्यासाठी मी नियमित व्यायाम करेन आणि व्यसनांपासून सदैव दूर राहीन. मी अंधश्रद्धा दूर ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासेन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर लोककल्याणासाठीच करेन. सर्व मान्यवरांनी एनसीसी आणि स्काउट गाईड तसंच आरएसपी या ट्रूपचं निरीक्षण केलं. एनसीसी व स्काउट गाईड आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या संचालन केलं. एनसीसीचे ट्रूप लीडर बाळीगेरी तर स्काउट गाईडचे लीडर सक्षम मैंदरकीकर हे होते. यावेळी शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी सहसाहित्य कवायती उत्कृष्टरित्या सादर केल्या. मान्यवरांनी आणि उपस्थित पालकांनी त्यांचं कौतुक केलं. सर्वांना माझा नमस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी 1949 रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला. तेव्हापासून भारत देश लोकशाही पद्धतीने चालू लागला. आमच्या भारताच्या तिरंग्यात तिरंगा हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. केशरी रंग शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. तर सांगायचं की आई आपण डाव्या बाजूने चालूया. पप्पांना बसलेले, पप्पा तुम्ही हेल्मेट घाला घरातून बाहेर निघाल्या बरोबर. पप्पा आपण डाव्या साईडने चालूया. रस्त्याने मोठे वाहन येतात ते पप्पा यांना आधी जाऊ द्या, त्याच्यानंतर आपण जाऊया. आणि प्रत्येक आई प्रत्येक वडील हे आपल्या मुलाचं बोलणं आधी ऐकतात. दुसरं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुमच्यात देशप्रेम आहे. आपल्यामध्ये आपल्या देशात अजून सुद्धा विजेची फार कमी आहे. जी इलेक्ट्रिसिटी आपण म्हणतो, जरी आता सौर ऊर्जा आपण वापरतो आहे आणि इतर मार्गाने सुद्धा ऊर्जा वापरतो, तरी सुद्धा आपल्याकडे विजेची कमी आहे. तुम्हाला माहित असेल की ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही इथे छोटीशी वीज वाचवतात तर त्यावेळेस त्यांना अधिक लाईट मिळतो. अजून सुद्धा आपल्याकडे 24 तास वीज ग्रामीण भागामध्ये मिळत नाही. इतकं प्रोग्रेस झाल्यावर सुद्धा. म्हणून तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवशी समालोचन धरेश्वर तडलगी यांनी केलं.